धुळ्या या 2 गड्यावर आहेत. दिपराजनी आता पुढचा बॉल राईट अमाउंट द विकेट आला. मित्र आपल्याच गावातले सामने आहेत. तुम्हीच बंधू तुम्हीच सामना 4 ओव्हरचा राहील आणि दोन्ही संघ शिवाय दिवसातला 3ऱ्या आणि 4थ्या नंबरसाठी खेळवण्यात येणारा हा सामना आहे. सामना 4 ओव्हरचा राहील याची नोंद घ्यायची आहे. पहिल्याच षटकातला पहिला चेंडू आणि त्याचा हा सामना करतोय. हो वाट बॉल खूप सुरेख ठरतोय. मनीष उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पाहतोय. पुढचा चेंडू राईट मोड विकेट मारा करेल आणि नंदन सामना करतो. शॉर्ट आणि झेल नक्की कॅच घेता आले नाही आणि नक्कीच नंदनला जीवनदान मिळतंय. 2 बाहेर सर्कलच्या बाहेर 2 किलो राहतील पॉवर प्ले नंतर. 4 जल्लोषात स्वागत करायचं आहे. मित्रांनो टाळ्यांनी गडगडाट नक्कीच करायचं आहे. थोड्या टाळ्या झाल्या पाहिजेत. 3ऱ्या आणि 4थ्या नंबरसाठी ही मॅच होणार आहे. पाहायचंय कोण जिंकतोय आणि कोण हारतोय. प्रत्येकाचं लोक म्हणून आपण कुठेही कमी नाही हे दाखवून देणारे खेळाडू आहेत आणि कुठेतरी आपली हॅलो 5वी स्वर्गीय लक्ष्मण भगत आणि त्यांनी बॅटिंग केली. त्यांनी चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. काही चुकी झाली असेल तर नक्कीच दुरुस्त करून घेतोय आम्ही. उत्कृष्ट अशी कॅच पकडली होती गणराज याने. वन डाऊनचा प्लेअर मैदानात उतरतोय. त्याची जागा घेण्यासाठी तो म्हणजे साई. उलटा चेंडू नक्कीच घेतलेला आहे. बघूया आर पार जातोय का ना. वॉटर फील्ड षटकार दिलेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा भिंकावून लागलेला आहे. बघूया झेल बाद होते का. थोडीशी मिस फील्ड झाली आणि झेल सुटलेला आहे. 6. वाव व्हॉट अ वंडरफुल 6. जय भवानी संघाचे लोटांगण घालत होते बघा. जिंकल्यावर जल्लोष साजरा केला. चला दोन्ही संघाचं स्वागत करायचं आहे. रोहित हॅलो 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 चला सर्व प्लेयर एकमेकाला हात मिळून पहिल्या आणि दुसऱ्या नंबर साठी जो चुरस पाहायला मिळेल ती म्हणजेच हिरासीपूड वर्सेस स्वर्गीय हशाबुवा लीम टीम. नक्कीच नाणेफेकीचा कौल बघा. पहिल्या आणि दुसऱ्या नंबर साठी चुरस रंगणार आहे. ती म्हणजे पुढचा चेंडू टाकतोय आणि साधेस उत्तर दिलं त्या नीरजाने. धावसंख्येत विकेट हॅट्रिक जरी घेतली तरी पण खूप सुंदर आणि सुरेख झेल आणि
आणि सफलता मिळून दिली. जोरदार प्रहार. नक्कीच मामावर तर अमरनाथ आहे. कैलासवासी हाशियाबुवा लीम टीम या संघाला पाहायचं मैदानात सलामीची जोड करते. बंडू म्हणजे कशा पद्धतीने खेळतोय तो. प्रिन्स नाकवा पूर्णच्या दिशेने भिंकावून लावलेला षटकार. बिग बिग हिट 6 प्रिन्स. खरोखरचा उत्कृष्ट असा षटकार साकारतोय काय टायमिंग सामना करतोय तो नयन. पाहायचंय कसं सामना करतो. शॉर्ट फीट मारण्याचा प्रयत्न होता. एक बॉलचा इशारा येतोय आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते ती नयन याला. धावसंख्येत 1 निभर. आता 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. समीकरण आणि 22 धावांची गरज. पाहायचंय प्रिन्स नाकवा अजूनही मैदानात अटीतटीचा सामना रंगतोय. तो म्हणजेच हिरा सी फूड आणि कैलासवासी हाशियाबुवा नाकवा यांच्यात. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय आणि पंच विगणीभर. पुन्हा एकदा समीकरण चेंज होतोय. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. शॉर्ट बॉल होता. भिनकावून सोडतोय. भिनकावून लावतोय. डिक्लेअर झोन मध्ये या सामन्यामध्ये हिरा सी फूड संघ विजयी ठरलेला आहे. हिरा सी फूड संघाचे मालक सुरेश नाकवा जाम खुशीत दिसत आहेत. त्यांचा मॅनेजर राजा पैसा लेला जिंकलेल्या संघाचं म्हणून प्रदीप रत्न मला तुम्हाला मिळली. आज फर्स्ट टाइम मिळली. मला बनवत आणि मी बॉलिंग करतो नाही कदा पण घेतली. धन्यवाद. धन्यवाद. पूर्णपणे विश्वास नक्की माझ्याकडून तुला शुभेच्छा आणि मिठी. नीरज यश यश चलो बेंदू बेंदू प्रिन्स. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नीरजसाठी आले. धन्यवाद धन्यवाद. आणि आर्यने पण मस्त ओरडलेला असला. थँक्यू. रोहित प्लीज. ते आज पंच नुसतं का आपण खेळू शकतो. चला कैलास कैलास कोणी आपल्या सगळ्यांच्या साथीने केली. चला बकनर बकनर नाव घेतल्यावर चला नाव सांगा कोण. सद्गुरू 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 यायचंय. सद्गुरू चांगल्या कामगिरीबद्दल एक भेट वस्तू दिलेली आहे. काय आहे माहिती. योगेश योगेश धन्यवाद योगेश. रिद्देश रिद्देश मित्र विघ्नेर तर कोणी पुरोहित
करत होता आणि सगळ्यांना प्रोत्साहित करत होता. आम्हाला जी माहिती नसेल ती माहिती देत होता. असं मी त्याचं आवर्जून नाव घेईन. त्यासाठी मात्र सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. एक रोहित कोहली जोरदार टाळ्या वाजवायला इच्छितो. आवर्जून असं श्रावणी इलेव्हन संघांनी हा सन्मान एकता नम्रताने कुसळ ऍक्शन आपला जेव्हा ऍक्शन झालं ना ऍक्शन सोडण्यासाठी जे आपला पाणी पाजले सगळ्यांना त्यांनी यशस्वीचे प्रमुख धन्यवाद मनराज. व्हायला चेतन खुश आहे आणि ते करत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी म्हणता येईल. हॅलो हॅलो सिनियर मेडल प्रदान करतायत खेळाडूंना कमिटीचे त्या ठिकाणी सभासद. चला लवकर लवकर चला. एक लाईन तरी जायचं यायचं आहे. तर रस्ता द्या जरा. हॅलो हॅलो असते तर त्याचा स्वीकार करण्यासाठी त्या संघाने आपल्या स्टेजवरती यायचं निश्चित करायचं आहे. हॅलो प्रथम मेडल त्या ठिकाणी प्रदान केले जात आहेत आणि आता रोख स्वरूपात त्या ठिकाणी असलेली रक्कम 1,51,000 आणि ट्रॉफी प्रदान करण्यासाठी जे मान्यवर आहेत व्यासपीठावरती त्यांनी त्या ठिकाणी ट्रॉफी प्रदान करायची आहे. हॅलो 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 पार पडण्यासाठी आपण बोलायचं सहकार्य केलं आणि त्याच पद्धतीने जे महत्वाची भूमिका बजावणारे असे पंच जे आहेत आणि या पंचाने आपली उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि त्यानंतर जे समालोचक म्हणून आपल्याला लाभलेले होते त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि श्रावणी इलेव्हन संघाचे जे सगळे मेंबर आहेत त्यांना सुद्धा मी तसेच त्या ठिकाणी जे लाईव्ह प्रक्षेपण केलेलं त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि त्यानंतर जे लाऊडस्पीकरची व्यवस्था करणारे आपले मोहन पाटील यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. ज्याच्याकडचं माझ्याकडून अनुदान नाव
राहिलेले असतील त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला मी धन्यवाद देतो आणि आजची ही स्पर्धा आपली संपलेली आहे. स्पर्धा होणार आहे तरी सर्व संघ मालकांनी आपला सहभाग नोंदवायचा आहे. त्यानंतर परत लाच टाकण्यात येणार आहेत. तरी सर्व संघ सगळ्यात मोठा सन्मान, सर्वात मोठा सन्मान सर्व कमिटी मेंबर आपला ऋण व्यक्त करत आहे की वरती एकदम फोटो करतो फटफट दादा दिसायला सगळ्यात वरती